नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू शशांकला मनावर दगड ठेवूनच सांगते की खडूस मला शशांक कळत म्हणतो, नाही का, अगं ते जर का बाळ तिला आहे, भूक बाहुली लागली नाही, तर मी नंतर तिला सुमीकडे नेण्यापेक्षा नेऊन जा देईल. जाऊन आत्ताच तिला सुमीकडे नेऊन दे. परंतु अप्पू आता उठते आणि लाडानेच म्हणते की मला कळतंय खडूस, तू जेलस होतोय ना. आज मी या पिल्लूला जवळ घेऊन झोपणार, तुझ्या हाताचा टेडी करून नाही काही. तेव्हा शशांक म्हणतो, अपूर्वा अगं लहान बाळ आहे, आता त्याला त्याच्या आई वडिलांची गरज आहे आणि त्यांनाही वाटतच असेल ना की बाळाला जवळ घेऊन झोपावं म्हणून. अप्पू म्हणते, खडूस अरे जर त्यांना प्रॉब्लेम नाहीये तर तू का कटकट करतोय. आणि त्यानंतर प्रेमानेच बाळाशी गप्पा मारत बोलते की पिल्लू तुला आवडेल ना माझ्या शेजारी झोपायला, मी ना तुला छान गोष्ट सांगेन आणि खडूसला ना तुझ्यासाठी गाणं गायला सांगेन. शशांक वैतागत म्हणतो, अपूर्वा बस झालं, हे आता अति होतंय, जा आत्ताच्या आत्ता बाळ सुमीकडे नेऊन दे. तेव्हा अप्पू म्हणते की तू ऐकलं नाहीस का खडूस, ती आता हो म्हणालीये, तिला आपल्याच जवळ झोपायचं आहे. तेव्हा शशांक चिडचिड करत बोलतो की काय झालंय, वेड लागलंय का, डोक्यावर परिणाम झालाय आणि सगळ्यांनाच कळतंय की तू तुझं दुःख ना असं मनात दाबून धरलंय, वरवर फक्त सगळं चांगलं आहे असं दाखवतेस. आणि तो प्रेमानेच अप्पूला जवळ घेत म्हणतो की अपूर्वा हेच आपल्या नशिबात होतं, हे बाळ सुमीचं आहे हे विसरू नकोस, आता अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. अपूर्वा म्हणते की परंतु मी तिची छोटी आई आहे ना, राहील ना बाळ माझ्याकडे. शशांक मात्र म्हणतो की नाही, आत्ताच्या आत्ता बाळ सुमीकडे नेऊन दे. तेव्हा अप्पू म्हणते की नाही देणार, जर का तुला प्रॉब्लेम असेल ना तर तू रूमच्या बाहेर जा. शशांक तिला समजावत सांगतो, तुला कळत कसं नाहीये, सुमी आई आहे या बाळावर. अप्पू आता प्रेमाने शशांक जवळ येते आणि बाळाला घ्यायला सांगत असते. शशांक मात्र नकार देत म्हणतो की ते बाळ लहान आहे, जास्त लोकांनी हाताळायचं नसतं, एवढंही कळत नाही का तुला, आणि माझे हात सॅनिटाईज नाहीये. तेव्हा अप्पू विचारते, जर का आपलं बाळ असतं तरीही घेतलं नसतंस का तू, आणि आग्रहानेच ते बाळ शशांकच्या हातात देते. शशांकने आता बाळाला घेतलेलं असतं, तो खूपच भावूक होत प्रेमाने त्याच्याकडे पाहत असतो आणि खूपच इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. अप्पू देखील भावूक होत म्हणते की या बाळाला घेतल्यावर वेगळं काहीतरी जाणवतंय का रे तुला. शशांक आता घाईनेच बाळाला पुन्हा अप्पूकडे देतो आणि म्हणतो की हे सगळे तमाशे बंद कर आणि आत्ताच्या आत्ता तिला सुमीकडे नेऊन दे. तेव्हा अप्पू ओरडतच म्हणते की आता तर नाहीच देणार. शशांक चिडूनच म्हणतो, आत्ताच्या आत्ता बाळाला नेऊन दे. त्या दोघांच्याही आवाजाने बाळ आता रडायला लागतं. तेव्हा दोघेही गप्प होतात. अप्पू प्रेमानेच तिला जवळ करते. तर इकडे सुमी खोलीत येऊन पाहते तर बाळ समोर नसतं. ती पॅनिक होत निखिलला म्हणते, अहो मी बाळाची दुपटी आणायला गेले होते, पाहिलं तर बाळ नाहीये इथे, मला वाटलं तुमच्याकडे असेल. कुणाकडे आहे बाळ, माईकडे आहे की पन्ना काकूकडे, असं ती आता खूपच बेचैन होत विचारू लागते. तेव्हा निखिल तिला शांत करतो, म्हणतो की तू पॅनिक होऊ नकोस, शांत हो. तर सुमी विचारते की हो पण आपलं बाळ कुठे ते सांगा ना. तेव्हा निखिल म्हणतो अप्पूकडे आहे. तेव्हा सुमी लगेच घाबरतच म्हणते की अहो तिच्याकडे का दिलत बाळ, आपलं बाळ लहान आहे, तिला नाही सांभाळता येणार नीट. तेव्हा निखिल म्हणतो की तिने तुला घसरण्यापासून वाचवलं म्हणूनच तर आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय. सुमी म्हणते की होय मान्य आहे की अप्पूने मला घसरण्यापासून वाचवलं, पण म्हणून काय आपलं बाळ तिच्याकडे नेऊन द्यायचं का. तेव्हा निखिल म्हणतो की काय हरकत आहे, आणि तूच तर म्हणाली होतीस ना की अप्पू देखील त्या बाळाची आई आहे, मग आई म्हणून तू तिचं दुःख समजूच शकते ना. अगं तिने तिचं बाळ गमावलंय. तेव्हा सुमी सांगते की अहो मला अप्पू बद्दल सहानुभूती आहे, मला तिच्या मनाची काळजी सुद्धा आहे, परंतु अहो आपलं बाळ लहान आहे, जर का तिला भूक लागली तर, आणि अप्पू किती धडपडी आहे, जर का आपल्या बाळाला काही झालं तर, असं निखिलला विचारते. तेव्हा निखिल म्हणतो की तू पण आत्ताच आई झाली ना, तुला होता का अनुभव, परंतु सगळं नीट करतेस ना, तसंच अप्पू देखील करेल. तू सुमी ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की मला आत्ताच्या आत्ता बाळ इथे हवंय, माझं बाळ मला माझ्या नजरेसमोर हवंय. तेव्हा निखिल म्हणतो की अगं अप्पू व्यवस्थित काळजी घेईल तिची, मी तिच्याशी बोललोय, भूक लागल्यावर ती तिला इकडे घेऊन येईल. परंतु सुमी म्हणते की अजिबात नाही, आणि जर का रोज हे असंच चालत राहणार असेल ना तर आपण उद्याच्या सकाळीच आपल्या घरी निघून जाऊयात, असं वैतागत निखिलला बोलते. तेव्हा निखिल म्हणतो की अजिबात नाही, हे बघ अप्पूने तिचं बाळ गमावलंय, आता सध्या तिची मानसिक अवस्था खूप नाजूक आहे, आणि जर का आपल्या बाळाच्या असण्याने तिला आधार मिळत असेल
असेल तर ते राहू देत ना तसंच. आता तो सुमीला समजावत असतो तेव्हा सुमी आता शांत होते. तर दुसरीकडे आता बाळ खूप रडत असतं. अप्पू म्हणते की खडूस अरे जरा हळू बोलायचं ना, घाबरली ना ती. तेव्हा शशांक म्हणतो फक्त मी एकट्यानेच हळू बोलायचंय का, आणि चल शांत कर तिला, नाहीतर कोणी येईल इकडे. तेव्हा अप्पू आता प्रेमानेच बाळाला शांत करत असते. त्यानंतर अप्पू शशांकला विचारते, उद्या माझ्यासोबत बाबाच्या क्लिनिकमध्ये येशील का? आपल्याला लहान बाळांच्या डॉक्टरांकडे जायचं आहे. बाबाने सांगितलंय की वॅक्सिनेशन लवकर करून घ्यायचं असतं. लहान मुलाला लवकर इन्फेक्शन होतं ना. तेव्हा शशांक म्हणतो, हो मग सुमी आणि निखिलराव जातील ना, हे बाळ त्यांचं आहे अपूर्वा. तेव्हा अप्पू म्हणते, अरे बाळ तर आपल्या सगळ्यांचंच आहे ना, मग आपण गेलो तर काय हरकत आहे. तेव्हा शशांक पुन्हा प्रेमानेच तिला समजावत म्हणतो, अगं अपूर्वा, बाळ त्यांचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना एन्जॉय करू देत ना. उगीच तू मध्ये लुडबुड करू नकोस, तू त्यांचा हक्क हिरावून घ्यायला जाऊ नकोस, असं बोलतच असतो. अप्पू मात्र रागानेच म्हणते की मी कुणाचाही हक्क हिरावून घेत नाहीये खडूस. आणि त्यानंतर पुन्हा म्हणते की म्हणू तुला झोप येत नाहीये का, मी तुझ्यासाठी गाणं गाऊ का. आणि प्रेमानेच बाळाचे लाड करत तिला झोपी लावण्याचा प्रयत्न करत असते. ते पाहून शशांक मनाशी विचार करतो की अपूर्वाने आमचं बाळ गेल्याचा खूप मोठा धक्का घेतलेला दिसतोय. ते अस्तित्वातच नाहीये हे कसं समजावू मी तिला. आज काही ती माझं ऐकणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता दरेकर काकू आलेले असतात. तर दरेकर काकू विचारतात, अहो ते सगळं ठीक आहे, परंतु माझी नात कुठे? कधी एकदा तिला पाहिन ना असं झालंय मला, कारण निखिलने तर मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा येऊ दिलं नाही. सुमीकडे आहे का ती? तेव्हा आता निखिल सांगतो, नाही सुमी झोपलीये आणि बाळ अप्पूकडे आहे, मी घेऊन आलोच. तेव्हाच दरेकर काकू आश्चर्याने विचारतात, का बाळ अप्पूकडे का आहे? बाळ तर आईकडे असायला हवं ना, असं निखिलला विचारतात. तेव्हा निखिल खोटं सांगतो की रात्री सुमीला जरा त्रास व्हायला लागला म्हणून मीच जाऊन बाळ अप्पूकडे दिलं, आणि बाळ काय कुठे बाहेर नाही, घरातल्या घरात अप्पूकडेच तर आहे आणि सुरक्षित आहे. त्यामुळे आई तू जरा शांत हो. आता त्याच्या आईला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु निखिलची आई बोलते की तुम्ही बाळाला असं रात्रभर आईपासून लांब ठेवूच कसं शकता, आणि सुमी सुद्धा यासाठी तयार कशी झाली, तिला आत्ताच्या आत्ता बोलाव, मी तिला चांगलं ठणकावून विचारते. मानसी म्हणते, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, अप्पू सुद्धा लहान बाळांना खूप छान सांभाळते. निखिल म्हणतो, होय मला सुद्धा तेच म्हणायचंय, अप्पूने तिचं बाळ गमावलं आहे, जर का ती आमच्या बाळाला पाहून खुश होत असेल तर काय हरकत आहे ना. परंतु दरेकर काकू म्हणतात, मला काहीही ऐकायचं नाही. अरे एवढ्या तान्ह्या बाळाला तुम्ही आईपासून लांब कसं करू शकता, जर का बाळाला काही झालं तर. आणि नाही म्हणजे अप्पूची परिस्थिती आम्ही समजूच शकतो, परंतु निखिल तू सुमीचा विचार केलाय का? तू बाळ असं तिच्यापासून लांब केलं तर तिला काय वाटेल, असं निखिलला विचारते. तेव्हा निखिल काही बोलणार तेच शशांक म्हणतो की होय तुम्ही बरोबरच बोलत आहात, मी जाऊन बाळाला घेऊन येतो. आणि तो आता रूममध्ये येतो. तेव्हा अप्पू आणि बाळ दोघीही झोपलेले असतात. शशांक मात्र तिला घ्यायला जातो. लगेच अप्पूला जाग येते. ती म्हणते की अरे खडूस काय करतोय? तेव्हा शशांक सांगतो, मी बाळाला खाली घेऊन जातोय. अप्पू म्हणते, अरे खडूस पण ती झोपली ना, आत्ताच कुठे तिला एवढी छान झोप लागलेली, रात्रभर जागीच होती ती, आणि तिच्यासोबत मी सुद्धा. तेव्हा शशांक म्हणतो, मी काय तिला उठवत नाहीये, परंतु खाली सुमीच्या सासूबाई आल्या आहेत. तेव्हा अप्पू म्हणते, मग त्यासाठी तिची झोपमोड करायची का? त्यांना सांग ना जरा वेळ थांबायला. तेव्हा शशांक मात्र चिडूनच म्हणतो की अपूर्वा, मला आता पुन्हा तीच चर्चा नकोय, मला पुन्हा भांडणं नको आहेत, तुला सुद्धा आरामाची गरज आहे ना, तू आराम कर, असं अप्पूला सांगतो. अप्पू मात्र म्हणते की नाही, अरे उलट सुमीला आरामाची गरज आहे, मी छान सांभाळते ना तिला, सुमीचा सुद्धा आराम होईल, आणि आमच्यामुळे रात्री तुला काही त्रास झाला का, असं विचारते. तेव्हा शशांक म्हणतो, प्रश्न माझ्या त्रासाचा नाहीये, परंतु उगीच आपल्यामुळे निखिलराव आणि सुमीमध्ये काही वाद व्हायला नको. माहितीये का, सुमीच्या सासूबाई आता तिला किती बोलल्या, निखिलरावांना सुद्धा बोलल्या. आता उगीच जर का आपल्यामुळे त्यांना बोलणी बसायला नको असं वाटत असेल ना, तर तूच आता बाळाला घेऊन खाली येशील ना, असं अप्पूला विचारतो. तेव्हा अप्पू आता मांडो लावते. त्यानंतर शशांक तिथून निघून जातो.
तर इकडे सुमी येऊन दरेकर काकूंना सांगत असते की माझी काहीही चूक नाही, मीच रात्री कितीदा यांना सांगत होते की बाळाला आपल्याकडे घेऊन येऊया, लहान आहे ती. तेव्हा निखिल म्हणतो मला कळत नाहीये तुम्ही या गोष्टीचा इतका बाऊ का करताय. तर का बाळ अप्पूकडे राहिलं तर काय आभाळ कोसळणार आहे का. आणि मला एक सांगायचंय की आई म्हणून बाळाची काळजी घ्यायला जशी तू सक्षम आहेस ना, तसंच अप्पू सुद्धा आहे असं सुमीला सांगत असतो. तेव्हा दरेकर काकू मध्येच बोलतात कळत नाहीये तुला त्या अप्पूचा इतका पुळका का आहे. तेव्हा मानसी म्हणते अहो असं काही नाही, अप्पू लहान मुलांना खूप छान सांभाळते. मी जेव्हा कोमात होते ना तेव्हा वरून तर रात्र रात्र अप्पूकडेच असायचा. माई म्हणतात होय, तिने हाताचा पाळणा करून त्याला सांभाळ. तर अमेय बोलतो अहो मला कधी कधी प्रश्न पडायचा, एरवी इतकी अल्लड असणारी अप्पू लहान मुलांना इतकं छान कसं सांभाळते. तेव्हा दरेकर बाई मात्र मध्येच बोलतात की हे बघा, मी इथं माझ्या नातीचं कौतुक करायला आलीये, तुमच्या अपूर्वाचे गोडवे ऐकायला नाही. आणि जर का ती बाळावर हक्क गाजवतीये हे तिच्यावरील प्रेमापोटी तुम्ही तिला सांगू शकत नसाल ना, तर मी माझ्या पद्धतीने सांगते. शशांक आता त्यांचे हे बोलणं ऐकतो आणि मनाशी म्हणतो की अप्पू बाळ गमावल्यामुळे सुमीच्या बाळात तिचं मन रमवतीये, परंतु जर का या काही तिला बोलल्या तर तिला वाईट वाटायला नको. इतक्यात अप्पू आता बाळाला घेऊन खाली येते. तेव्हा दरेकर काकू म्हणतात की हे बघ अप्पू, मी तुझी परिस्थिती समजू शकते, परंतु म्हणून तू एका बाळाला त्याच्या आईपासून लांब करणार आहेस का. निखिल चिडूनच म्हणतो की अप्पू काहीही चुकीचं वागलेली नाहीये आई, तू का उगीच तिला दोष देतेस. तेव्हा दरेकर बाई म्हणतात की अप्पूने माझ्या सुनेच्या कुशीतलं बाळ हिरावून घेतलं, हे चुकीचं नाहीये का. तुम्ही सगळे अप्पूच्या वागण्याचं समर्थन काय करताय असा जाब विचारते. तेव्हा अप्पू म्हणते की काहीही काय बोलताय, मला सुद्धा काळजी आहे बाळाची, मी का हिरावून घेईल बाळ, मी सुद्धा आई आहे. तेव्हा आता दरेकर काकू धक्क्यानेच बाळाची आई म्हणजे असं विचारतात. तेव्हा अप्पू मात्र गप्प होते. बाळ खूप रडत असतं आणि अप्पू केविलवाणेच म्हणत असते प्लीज एकदा माझ्याकडे द्या ना, मला प्रयत्न करू द्या ना.